मी सध्या अशा एका वास्तूसमोर उभा आहे की इतिहासाच्या पानापानावर ज्यांची सुवर्णाक्षरांनी नोंद आहे त्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्यातील युवराज्ञी भवानीबाई यांच्या तारळी तालुका पाटील येथील वाड्यासमोर. आणि आता मी तुम्हाला या वाड्यामध्ये घेऊन जात आहे आणि ऐतिहासिक वास्तू दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बारकाने बघत राहा. शिंदेशाही न्यूज चॅनल हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. हा आहे राजवाड्याकडे जाण्याचा पायरी मार्ग आणि आता या मार्गाने आपण राजवाड्याकडे पोहोचत आहे. दगडी फरसबंदी असलेल्या पायऱ्यानंतर आपण एका छोटेखानी मैदानात येतो. हे मैदान वाड्याच्या समोर दोन्ही बाजूला असून हा वाड्याचा जुना नजर दिसत आहे. किमान 250-300 वर्ष जुना असलेला वाडा अजूनही शाबूत दिसतोय. दगडी जोत्यावर याचे बांधकाम केले असून अगदी सुंदर महिरपी कोरलेले आहेत. आणि हा वाडा लाकडी बांधकामाचा दुमजले आहे. वरच्या बाजूस विटेचे बांधकाम आहे आणि त्याच्यावर प्लास्टर केल्याने त्या विटा आता दिसत नाही. आपण आता वाड्याच्या सोप्यामध्ये आलो आहोत. वाड्याच्या सोप्याच्या समोरच असलेल्या या सुंदर नक्षीच्या कमानी आणि इथे बाजूला त्या काळातील असलेले बॅरिकेडेड सुंदर असे तुम्ही पाहू शकता. आणि इथं एक तुम्हाला लोखंडी कडी दिसते. पूर्वीच्या काळी जी घोडी असायची ती घोडी बांधण्यासाठी अशा कड्यांचा वापर केला जायचा. इथं तुम्हाला आणखी एक कडी दिसते. त्या कडीला पितळेचं पॉलिश केलं आहे. अलीकडील काळात इथं फरसबंदी केल्याने फक्त जुनी जागा जाणवत जरी नसली तरी समोरासमोर असलेल्या या खोल्या तुम्हाला दिसत आहेत. आणि त्या समोरच्या पडद्यातील त्या सुंदर कमानी आखीव रेखीव कलाकुसर या कमानीवर केलेली आहे. इथं आल्यानंतर अगदी थंड वाटतंय. त्याचं कारण हे बांधकाम पूर्णपणे सागवानी आहे आणि मातीतील बांधकाम असल्याने इथं थंडावा आहे. आता आपण इथून थेट जातोय आतमध्ये. इथं तुम्हाला हा सोफा दिसतोय. सोफा म्हणजे जुन्या वाड्याच्या आतमध्ये चारही बाजूला 4 सोफे असायचे. त्या सोफ्याच्या एका बाजूला पूर्णपणे रिकामी जागा असायची आणि मध्ये एक चौक असायचा. हा चौक तुम्हाला दिसतोय. इथं छोटेखानी बाग केले आहे आणि त्या सोफ्याच्या चौकात उतरायला या अशा पायऱ्या आहेत. तर यानंतर तुम्हाला थेट जुन्या काळातील काही वस्तू दाखवतो. ही आहे पालखी. त्या काळात छत्रपती घराण्यातील जे लहान युवराज्ञी असतील त्यांच्यासाठी ही पालखी असायची. या पालखीला भोई खांदा द्यायचे आणि युवराज्ञी किंवा युवराज यांचा प्रवास या पालखीतून व्हायचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही भली मोठी ढाल. ही ढाल म्हणजे युद्ध सुरू असताना बचावासाठी एक अगदी दणकट असं शस्त्र. साधारणपणे या ढालीची रुंदी माझ्या माहितीनुसार 2.5 फुटापर्यंत असते. या ढालीमुळे वीराच्या भौतिक शरीराचं संरक्षण व्हायचं. आता त्या जुन्या काळी साखरेचा असून इथं आधुनिक स्वतः आहे. अगदी छोट्या युवराज किंवा युवराजीसाठी
या मेण्याचा प्रवासासाठी उपयोग करायचा आणि मेण्याच्या खाली तुम्हाला कोणत्यावर अडकवण्याची एक वस्तू दिसते. ही वस्तू अगदी भली मोठी, जाडजूड आणि वजनदार असून याचे वजन किमान 30-40 किलो असेल. ही वस्तू पाहता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे हा लेझिम आहे. हल्लीचा लेझिम बघितला तर त्याचे वजन जेमतेम अर्धा ते पाऊण किलो बसते, तर याचे वजन किमान 30-40 किलो असावे असा माझा अंदाज आहे. या लेझिमच्या या अशा दणकट काड्या आहेत, आपण त्याच्यामध्ये आवाज येण्यासाठी गोल 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 चकत्या बसवल्या आहेत. या चकत्या तुम्ही पाहू शकता आणि हा संपूर्ण लेझिम पाहू शकता. कदाचित हा लेझिमच खेळता खेळता त्या वीराला व्यायाम होत असेल आणि त्याचे दंड बळकट होत असतील असा माझा अंदाज आहे. आता यानंतर तुम्ही बघताय एक सांबराचं शिंग. इथं मारलेल्या मगरीचे हे पेंडा भरलेले अवशेष, आतील सर्व भाग काढून पेंडा भरून या मगरीचे अस्तित्व त्या काळातील जे वीर असतील मारलेल्या मगरी आहे त्या पुढच्या दिवसाला प्रेमाने भरली मगरीचं लटकून ठेवले आहे. आणि इतर अजून साम्राच्या अशा चेहऱ्याचे अवशेष खुंटीवर इथं शेजारी दोन लोखंडी भाले आहेत. त्या भालेची दोन पाशी बघितल्यानंतर परत एक तुम्हाला जवळपास 2.5 फूट व्यासाची ढाल दिसते. ढाल म्हणजे तलवार जेवढी उत्तम तेवढी ढाल सुद्धा उत्तम, म्हणजे तलवारीने वार करता येतो आणि ढालीने समोरच्या शत्रूंनी केलेला वार झेलता येतो. त्यामुळे लढवया चोरांचं त्या ढालीपासून रक्षण होतं. आता तुम्ही जी ढाल बघितली आहे या दोन ढालीनंतर आपण त्या काळात ढाल युद्ध संपल्यानंतर जो आधुनिकपणा युद्धात आला ती म्हणजे बंदूक, ब्रिटिशकालीन बंदूक. इथं अजूनही त्या काळातील वीरांचं शौर्य दिमाखात मिरवत आहे आणि याच राजवाड्याचं हे शौर्याचं प्रतीक आहे. त्याच्या खाली साम्राज्य 2 शिंग आहेत. त्या काळात त्या साम्राज्यांना मारलेलं असतंय. त्या साम्राज्य शिंगे इथे जपून ठेवले आहेत. अजून एक छोटे खाली देवळ आहे. त्या देवळी सुद्धा साम्राज्य 2 शिंगे असून वरील बाजूस एक सुंदर अशी ब्रोक प्रकारची तलवार आहे. या तलवारीची लांबी जवळपास 3 फुटापर्यंत असावी. ब्रोक तलवार म्हणजे अगदी सरळसोट असते आणि त्या तलवारीच्या पाठीमागे असलेली हा मजबूत पकड असलेला दांडा. इथं समोरच्या बाजूचे वार जर केले तर मनगटावर लागू नये यासाठी विशेषाची रचना केली असायची. ही रचना तुम्हाला इथं दिसत आहे. आणि वरील बाजूस 1931 साली झालेल्या शिवजयंती उत्सवाचे फोटो तुम्हाला दिसत आहे. हा शिवजयंती उत्सव इथंच राजवाड्यात केलेला आहे. असे जवळपास जुन्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट फोटो इथं ओळीने मांडले आहेत. इथं तुम्हाला जी दिसते ती काटेर आहे. या काटेरीचे पाठी जवळपास 1.25 फूट लांब आहे. जर शत्रूवर वार केला तर शत्रूचं पोट फाडून पाठीच्या बाहेर निघेल एवढे मोठे पाठी या काटेरीचे आहे. आणि ही झोप तलवार यानंतर आधुनिक चितळ किंवा साम्राज्य शिंग आहे. इथं त्या काळातील ही जुनी पिंकदाणी आणि समोर हे आहे सुंदर असं देवघर आणि हा राजवाड्यातील महत्वाचा देवपूजेचा भाग. हा
4 सोफ्याच्या एका कोपऱ्यात ते देवघर आहे आणि 4 सोफ्यातून मध्ये उतरताना दोन्ही बाजूला पायऱ्या आहे. राजवाडा जरी फारसा मोठा नसला तरी इथं इतिहासाच्या आणि राजेमाही घराण्याच्या शौर्याच्या खानाखुणा तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. राजे महाडिक हे नाव फक्त राजे या नावापुरतं मर्यादित नाही, तर त्यांचं सुरत्व हे आजकालच्या बऱ्याच लोकांना माहीत नाही. यासाठी हा खाटा पडतोय. इथं आहे तिसरी ढाल आणि इथं एक मोठा मेणा. या मेण्यातून महाराणी असतील किंवा युवराज असतील यांना ने आण करण्यासाठी मजबूत बांधणीचा आणि साधारणपणे एका वेळेस एका बाजूला 3 लोक खांदा देतील एवढा दांडा असलेला हा भव्य असा मेणा आपण हा मेण्याचा एक दरवाजा आहे. हा दोन्ही बाजूला उघडला जातो आणि त्याच्यावर प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे पालखी. मेणा आणि पालखी तुम्हाला इथं दिसतील आणि त्या काळातील जुने पाठ, या पाठावर बसून राजे महाराज यांच्या घराण्यातील कितीतरी शूरवीरांनी युद्ध जिंकल्यानंतर बसून त्यांचं सुवासिनीने औषण केलं असावं. या पाठावर ते जेवले असतील, त्यामुळे हे पाठ बघून मी पावन झालो. या पाठाला ज्या चारी बाजूला खिडक्या दिसत आहेत त्या शुद्ध चांदीच्या असून त्यांची कला कौशल अतिशय उत्तम आहे. पण हवामानामुळे हळूहळू चांदी थोडीशी काळपट पडली आहे. आता या सोफ्याची चौथी बाजू आणि आपण आता जवळपास 5 वाजत आले. इकडं सूर्य अस्तमानाला जायला निघालाय. मी राजे महाराज यांच्या घराण्यात येऊन धन्य झालो. त्यांच्या वंशजांनी मला अगदी मनमोकळेपणे हा व्हिडिओ करण्यासाठी परवाना दिला आणि त्यांनी काही माहिती सांगितली. त्यांचं मी ऋण मानण्याऐवजी ऋणात राहतो आणि त्यांना माझा मानाचा मुजरा करतो. कारण माझा जन्म झाला ते राजघराणी जरी नष्ट झाली असती तरी राजघराण्यातल्या ज्या लोकांनी वीरत्व गाजवलं, ज्यांनी आमच्या आधीच्या पिढ्यांसाठी बलिदान दिलं किंवा युद्ध जिंकलं आणि जी वीरगती दाखवली, त्याबद्दल मी त्यांना मानाचा मुजरा करतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.